गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपला आहे डे 2 आणि आता आपण निघालेलो आहोत. काय कुठे आपण? शिरूर. वेलकम टू कर्नाटका. झंडू बम डिंग डिंग डिंग. गाईज हे ऐकलं का? माझ्या अभ्यासानुसार नॅशनल बर्ड. गाडी फिरून आलो मी युटर्न घेऊन. एक आझाद मोर बघण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. स्पेलिंग त्यांची वेगळी आहे पण बोलतात शिरूर. तिथे एक छोटं आपलं काम आहे. इकडनं आता आपण निघालो बाळू मामाची इकडनं आदमापूरकडनं. तिकडनं 135 किलोमीटर आहे आणि आपण वाजत आता 4:30. जो आम्ही 4 निघणार होतो. अर्धा तास ऑलरेडी लेट आहे आणि मला तिकडे 7 सव्वा 7ला पोहोचायचं आहे. सो चलो लगबगीने आपण निघू इकडनं आणि आपली डेस्टिनेशन गाठू. आणि मग आजचा सफर आपला कसा चालतोय, आपल्या सोबत काय धमाल करतोय आम्ही ते पाहण्यासाठी बने रहिए. गाईस तुम्ही पाहता असाल माणसं याची काय थांबत नाहीत अजून मंदिराकडे. ती गर्दी असते हे तुम्ही याच्यानं अंदाज लावू शकत. जेवढी येते तेवढीच चालली परत मागे. ऍक्च्युली मंदिर राहिलं बॅक साईडला पण हे बघा दर्शन घेऊन चाललेत आणि तेवढेच दर्शनाला येतात. वाजलेत आता 4:41. ट्रॅफिक इथं बघा. इथे सुद्धा ट्रॅफिक आहे या टायमाला. गाइस आता आपण थोड्या वेळासाठी आहोत कर्नाटकामध्ये. नाईट ड्राईव्ह चालू आहे ऑलमोस्ट. ओके टाइम सांगायचं राहिला माझा. टाइम झालेला तर 5 आणि आम्ही निघालो तिकडनं 4:30 समथिंग. एकदम गाडीचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे आणि लाईट्स बघा तर तुम्ही बघू शकता. वेल लिटेड आहे. ॲव्हरेज थोडा आपल्याला 11चं भेटलेला आहे. त्याला ॲव्हरेज आपलं कन्सर्न नाहीच कधी. ज्या कामासाठी आलो होतो तो काम थोडा म्हणजे मला वाटलं 7ला उघडतो काही शॉप पण नाही. हे 9-10 नंतर उघडतायत. तर आता एकच पर्याय आहे की मी एक झोप काढतो गाडीत बसल्या. सूर्यदेव आलेला आहे आपल्या दर्शनाला म्हणजे आपले दर्शन द्यायला. तर एक झोप काढतो तोपर्यंत क्या ही कर सकते. हे अंधेरा था तो अंधेरे में गाड़ी भगा के लेके आया. उसके बाद अभी जब यहाँ पहुंचे तो मालूम पड़ा कि 9-10 बजे खुलने वाला है अपना ऑफिस. और ये भी सुनने में आया है कि जिनको हम मिलने आए हैं उनके रिश्ते में किसी की डेथ हो गई है. म्हणजे त्यांच्या घरात कोणतरी त्यांच्या नातेवाईकामध्ये कोणतरी मयत झालेला आहे. तर आय डोंट थिंक सो की माझा आता काम होईल पण होप कुठलं तरी लांबचे असावे. आणि हा आपला देखते आगे क्या होता. तब तक मी झोपतो बाई. गाईस तर आता वाजले 2. आम्ही 7 वाजता आलो होतो. माझी जी एक मीटिंग होती म्हणजे एक थोडा प्रोजेक्ट पाहायचं होतं मला ते पाहून झालेलं आहे. तर आता आपण निघतो इकडनं 2 वाजता. पनवेल दाखवतोय 8 तास. लेट्स ट्राय किती वाजता आपण पोहोचतोय. चलो तो चालू करते है आगे का सफर. गाईज माझ्या अभ्यासानुसार हे माझ्यामध्ये वॉटर कॅनल बनवलेलं आहे असं मला वाटतोय. मी तुम्हाला काय वाटतं ते एकदा सांगा एंड पर्यंत. आणि हा काही रेल्वेचा ब्रिज एवढा पातळ नसणार आहे माझ्या मते. पाईपलाईन त्याच वॉटर कॅनल म्हणजे पाईपलाईन म्हणजे वॉटर कॅनल झालं ना. बघा किती लांब पर्यंत आहे. आणि मार्च महिन्यात इथे आपल्याला हिरवाळ चोहीकडे. गाइस फक्त एक दिक्कत हो रही है. गाड़ी लोडिंग के लिए कुछ नहीं है और गाड़ी अनलोड के लिए आई है उसके लिए भी कुछ नहीं है. वाट लागली माझी शपथ. मला ते गाणं आठवतं झंडू बम मला जे आम्ही लहानपणी शाळेत बोलायचो. झंडू बम डिंग 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 झंडू बम. रोड मात्र एकदम फर्स्ट क्लास आहेत आणि रोडची मजा आम्ही घेत आहोत. गाडी आपली लहरा के अशी चाललेली आहे. ऊन खूप आहे पण ऊन खूप आहे. 31 डिग्री याच्यात दाखवतोय पण त्याहून जास्त चटके लागतात गाडीला. गाईज हे ऐकलं का? आपले लक्ष्मण दादांचा पिक्चर आहे एक. त्याच्यामध्ये हा कवटे महाकाल नावाचा एक विलन होता. तो आठवला मला. या गावाचं नाव ऐकतात कवटे महाकाल.
फायनली आपल्याला आलेला आहे आपला नॅशनल हायवे आपण गाठलेला आहे आणि इथं हॉटेल जो चालला जीव कारण का ऍक्च्युली सॉरी दोघांना बोलतो मी या कारण का माझ्यामुळे त्यांना 8 ते 9 तास थांबायला लागलं एका ठिकाणी तिकडे जेवढं खाण्याची सोय नव्हती 10 तास थांबले सॉरी वन्स अगेन आणि आता आपण पहिले हॉटेल गाठू आणि लगेच पहिले हॉटेलमध्ये बसू आपण गाठलेला आहे हा महाराजा प्युअर व्हेज अरे व्हेज नॉन व्हेज सगळं आहे अरे देवा मी तर प्युअर हाँ तेज तर गाइस आता 2 मिनटं खुशी मनाय हम लोग ने हॉटेल मिला हायवे मिला पण असं काही नाही मिळालं हे आम्हाला सब्द रोड दाखवतोय कसा आहे स्टेट हायवेला नॅशनल हायवेवरून स्टेट हायवेवर आलेलो MHSH 153 जेवढी आशा होती हॉटेल वगैरे भेटेल ती पुरी निराशामध्ये गेलेली आहे भुकेचं काय नाही हो शेट पण अनलोड करायचं आहे ना गाडी त्याची गडबड होते गाइस रस्ता तर छान आहे गाडी पलटे आपली मस्तपैकी आणि इकडनं 13 किलोमीटर दाखवते आपल्याला नॅशनल हायवे म्हणजे आपल्याला पुणे हायवे लागायला रस्ता तो बढ़िया है और आगे आप देखोगे तो पवन चक्की ही पवन चक्की है मोबाइल एवढं घेऊन जाऊ शतपावलं बराचवर गाडी चालवत आहे गाडीत एक लघु शंका ब्रेक होती आपली ते कुठे हॉटेल्स नाही आहेत चांगले ना रेस्टॉरंट्स आहेत ना काय या रोडला बघा लाईफ इज व्हेरी डेंजर असे रोड असतील तर रोड छान आहेत पण सोय नाही गाईज आपण आहोत द्राक्षाच्या मळ्यात बागेत आणि इथं नाही घेतोय आपण थोडंफार द्राक्ष आपल्यासाठी परत तोंड चालू राहील प्रवासात बघा अशी असते गाईज आपण घेतलेले द्राक्ष 100 रुपये किलोनी हे असे ढग लागलेले आहेत आम्ही त्या शेतकरी जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मी लाजो होते बोलायला नको आमची इंटरव्ह्यू नाही थोडी माहिती द्या तर अशी माहिती काढली मला वाटतं 3 वर्षासाठी राहतं हे पीक तर हे पीक 3 वर्षासाठी न राहता हा पीक असतो 15 वर्षासाठी आणि आता हे 2 महिने चालेल असंच बस तेवढीच माहिती काढायची होती तेवढीच माहिती आपल्याला पडलेली छान आहे ना फ्रेश आहेत ना खाऊन बघ कसं आहे गाईज भले युटर्न घ्यायला लागला आम्हाला पण हॉटेल भेटलेलं आहे हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कॉन्फरन्स हॉल फॅमिली डायनिंग सगळं काय वाव सो आय थिंक आपल्याला जे पाहिजे होते ते इथे भेटणार आहे आमचं एवढं पाहिलं गाईज संध्याकाळी या हॉटेलला बसायला मजा येईल रूफटॉप पण आहे छानच आहे एक ब्रेक झाला या सुंदरशा हॉटेलमध्ये लंच बोलू शकता एक गाडी आपली सज्ज आहे माकलेली आहे पण आपण आता या गाडीत निघत आहोत गाईस तर आपली पेटपूजा झालेली आहे आता पेटपूजा करायचा टाइम झालेला आहे आपल्या गाडीचा आणि आता आम्ही भरत चाललेला इथं पेट्रोल टाकी करू फुल आणि पळवू गाडी आमच्यासारखीच गाडीचा पण टमाटम पोट फुल केलेला आहे आम्ही आता ही तिसऱ्यांदी ती गाडी आपण फुल केली आहे आपल्या या प्रवासात कारण का या मॅडम आमचे दोघी गाडीची एसी फुल ठेवून ते माझा चालू होता ऑफिस वर्क नाही बोलू शकत एक प्रोजेक्ट वर्क आहे तो चालू होता मी येईपर्यंत या लोकांनी एसी मध्ये बसलेत भाई त्याच्यामुळे आपली यंदा गाडी टाकी थोडी कमी झालेली आहे नो इश्यूज नो वरीज चलो आपण परत आणि हा बघा पवन चक्की परत आलेली आपल्या शेजारी मगापासून गाडी आपली धामधूम होती आणि आता असं झालेलं आहे की आपण कुठेतरी शहरात आलेलो आहोत आणि इकडे ट्रॅफिक लागलेलं आहे हे पहा हे आहे ट्रॅफिक कदाचित विटा गाव आहे विटा शहर गाव विटा समथिंग चलो ट्रैफिक से निकलते हैं फिर वापस हाईवे पे जुड़ते हैं नॅशनल बर्ड गाडी फिरून आलो मी युटर्न घेऊन एक आझाद मोर बघण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे ना कुठलाही प्राणी आझाद कसं चालतोय वाव फायनली आम्ही आलेलो आहोत मुंबई बेंगलोर हायवेवर जस्ट किती 600 मीटरवर आहे त्याच्या अगोदर तुम्हाला इंटिमेट करतोय की बाबा आलेलो आहोत आम्ही तर आता थोडा रिलॅक्स वाटेल गाडी चालवताना नवीन रोड होता नवीन सगळं होतं जागा काही शहर यायचे मध्ये टाउन्स यायचे छोटे छोटे कसबे यायचे त्याच्यामुळे मग गाडी स्लो व्हायची असं काय होणार नाहीये आता आपण खेचू गाडी थोडी तो ब्रिज दिसतोय का
बस त्या ब्रिजच्या खालून आपला राईट अँड देन वी आर ऑन टू नॅशनल हायवे. बाबो खूप चालवली गाडी आज. गाइस एक छोटासा ब्रेक, चाय ब्रेक. एक चाय ब्रेक, एक गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली. यस, तर आपली जर्नी झालेली आहे परत स्टार्ट. चहाचा आनंद आम्ही घेतलेला आहे आणि आता आपण निघत आहोत आपल्या घरच्या दिशेने. रात्र आहे तसं काय दाखवण्याला काय राहिलं नाहीये, पण जिथे काय सेट नाद केला तुम्ही थेट. चलो तर बघूया आपला आता राहिलेला हा उर्वरित छोटासा प्रवास. गाइस मंदिर बघा, मंदिर वाव. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. डेव्हलपमेंट नंतर आलेले ट्रॅफिकचे 3 शब्द. एवढी मस्त आम्ही गाडी आणली फास्ट आणि इथे अडकलोय पुण्याला ट्रॅफिकमध्ये. डोंट नो काही ट्रॅफिक झालेली आहे. मॅप तर पुढे सगळं क्लिअर दाखवतोय, पण एवढं स्पॉटला ट्रॅफिक आहे. होप सो जल्दी निघेल. आणि भूक लागलेली आहे लवकरच, तर सेंटोसात आपली मुलाखत होईल. सेंटोसामध्ये जाऊ, जेऊ आणि तिकडनं घरला निघू. गाईस तर आता मी आलो जेवणासाठी, डिनर करणार आणि इकडनं घरी जाणार. सो या नोटवर मी डिक्लेअर करतो की आपला हा इथे ब्लॉग, हा एपिसोड संपलेला आहे. आणि बने रहिए, आपल्या नवीन व्हिडिओ येतील त्याच्यासाठी तयार राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा. चला.